नुसते दिसायला गावठी वगैरे असतात पण इंग्लिश कसे बोलतात फडाफडा. कॅरी एम टेलिंग यू, सगळं बायहार्ट केलं असणार आहे. हो की नाही राधिका? काय बोललीस तुला तरी कळलं का? शन्या, तुला काय समजायचं ते समज. पण काय तुझ्यासारख्या फडफड इंग्रजी बोलणाऱ्या इंग्रजी माध्यमातल्या पोरींपेक्षा माझ्यासारखी मराठी माध्यमात शिकलेली पोरगी बरी. मी निदान माया पोराकडे लक्ष तरी देऊ शकते, त्याचा अभ्यास तरी घेऊ शकते. आणि तुझ्या नादाने तर हे पण बदलले. स्वतःच्या पोराचा अभ्यास नाही घेता आला. मग काय उपयोग तुमच्या शिक्षणाचा? उपयोग असो वा नसो, ऍटलीस्ट शिक्षण तरी आहे आमच्याकडे. हे पशन्या, मी शिकलेली आहे, चांगली BA झालेली आहे. नाही तुझ्यासारखं फडफड इंग्रजी बोलण्याचा सराव नाहीये मला. पण मला कुठे काय कसं बोलावं हे तर चांगलंच समजतं. पण बरं झालं शन्या, त्या दिवशी पेरेंट्स मीटिंग मध्ये तुम्हाला हसलीस ना, खूप बरं झालं. त्या निमित्ताने मी इंग्रजी बोलण्याचा सराव केला, इंग्रजी बोलायला शिकतेय. नाही मी माझ्या पोराशी आता इंग्रजीतनं बोलू शकेन, निदान त्याचा अभ्यास तरी घेऊ शकेन. यासाठी खरं तर तुझे आभारच मानायला हवे. आणि हे बघ शन्या, तुझा प्रत्येक डाव मला आयुष्यात पुढे जाण्यासाठी कारणच ठरतो. लक्षात ठेव. हौस फिटली का स्वतःचा अपमान करून घ्यायची? प्लीज तू नको बोलूस. मलाही तुझ्याशी बोलायची अजिबात इच्छा नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, एखाद्याची मैत्रीण होणं आणि एका मुलाची आई होणं ह्यात जमीन आसमानाचा फरक आहे. माझ्या मैत्रिणीच्या वाटेला जाऊ नकोस, फेल होशील. मार्क माय वर्ड्स. नमस्कार वहिनी, तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. मलाही. तुम्ही कुठे बाहेर गेला होतात का? मी बाहेरच असते ना. म्हणजे ते कामा करता. म्हणजे सर, मी तुम्हाला म्हणालो ना, शी इज अ वर्किंग वुमन, म्हणून ती तसं म्हणते. ते माझा एक छोटासा व्यवसाय आहे. मी पापड, लोणची, मसाले असं सगळंच बनवते. अरे वा, म्हणजे फक्त तुम्ही गृहिणी नसून बिझनेस वुमन आहात तर. चला आपण फोटोशूट करूया. हो ऑफकोर्स. पण तुम्ही काही चहा कॉफी? हा शनाया? हा, मी बकुळाला सांगितलंय चहाचं. मी बघते चहाचं. ते सगळं ठीक आहे, पण त्याआधी मला तुमच्या मुलाला भेटायचं. अथर्व, कळलं ना काय गंमत करायची आपल्याला? येस. तू जर हे मिशन व्यवस्थित पार पाडलंस ना, तर मी तुला एक मोठी चॉकलेट देणार. प्रॉमिस. आणि आपलं मिशनचं नाव असेल मिशन ये. चला मिशन. हिअर कम्स आवर प्रिन्स चार्मिंग. हे स्वीट बॉय. काय नाव बेटा तुझं?
अथर्व, काय बोलतोयस? नीट बोल जरा. अहो लहान आहे तो, असू दे. अथर्व, आपण शूट करायचं ना? तूच कर. अथर्व, काय बोलतोयस? मी असं शिकवलंय तुला बोलायला? नीट बोल. अथर्व, इट्स ओके. अहो काय करताय तुम्ही? लहान आहे मुलगा तो. आपणच समजून घ्यायला हवं, त्यांचेही मूड्स असतात. अथर्व, असं काऊन करून राहिला तू? हा, असं नाही करायचं. हा, काकांना सॉरी म्हण. से सॉरी. सॉरी काका. इट्स ओके. मग आता तुझं पुरं नाव सांग बरं. अथर्व कुरुनाथ सुभेदार. व्हेरी गुड. आईचं ऐकतो वाटतं. हो हो हो, म्हणजे दोघांचं ऐकतो. अथर्व, आता मी तुला जे काही प्रश्न विचारेन ना, त्याची नीट उत्तरं द्यायची. हो. आता मला सांग, तुझे बाबा तुझ्यावर प्रेम करतात? हो. आणि आई? आणि तुझे बाबा तुझी आई आणि तुझी काळजी घेतात का? माझी आई इथे नाही लात, ती समोरच्या काळात लाते. ती पहिल्यांदा इथे राहते. कोण आंटी? ती मॉन्डर. अरे हा काही काय बोलतोय? मदर नाही, मॉन्स्टर बोलतोय तू. आनंद, विल यू प्लीज शट अप? असं म्हणू नये अथर्व. काय सर प्लीज. तो असं काही बोलतोय आज. म्हणजे खरं असं बोलत नाही आज. आय डोंट नो काय झालंय त्याला. गुरुनाथ प्लीज, मला चाइल्ड सायकोलॉजी कळते. लहान मुलं बोलतात ते खरं बोलतात. बोलू देत त्याला. अहो सर, पण तो काही बोलतोय आज. असं जनरली नाही बोलत तो. तुम्ही काय एवढे पॅनिक होताय गुरुनाथ? हे बघा, मला तुमच्या मुलाशी बोलावं लागेल. कम्प्लीट मॅन ऑफ द इयर साठी मला जे प्रश्न विचारायचे ते मी विचार. आणि तुमचा मुलगा असं काहीतरी म्हणतोय म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. आणि हे मी शोधून काढेनच. मी तुला मारायला आलीये. नाही का?